माझा उद्देश काय होता ते सांगतो. तुम्ही परत म्हणता मग बसायला बसले. मला काय वाटतं, मला राजकारणात नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. मी पहिलं उपोषण त्यासाठीच केलं, सरकारला सावध करायला की हो मला आरक्षणात नाही जायचं, देऊन टाका. ते म्हणले होते 1 महिन्याचा वेळ दिला, तरी ते केलं नाही. तर ते मीडियात काय म्हणायला लागले, 2 महिन्याचा वेळ मागितला होता. बरं पहिला किती दिलता, 13 जून ते 13 जुलै. हा आता किती होतोय, 13 जुलै ते 13 ऑगस्ट. चला घेऊन टाका, जाऊन समाजाच्या वतीनं मी परस्पर देतो, घ्या द्या 13 ऑगस्ट पर्यंत. आता नाही दिल्यावर तर मी नाही गप्प बसत. मी उद्या सकाळपासूनच सुरू केलं. सकाळपासून कशाचं, डॉक्टरांनी सलाईन खोसली की मी सुरू केलेच पाडापाडी, कोण कोणाला पाडायचं. मी बंद नाही करत आता. पण तुम्ही म्हणलातच ना मीडियातून काल शंभूराजे साहेब म्हणले ना, बरोबर का हो, यांनीच प्रश्न विचारला होता मला की त्यांना म्हणा बाबा 1 महिन्याचं देतं, जाऊ मीडियातून लांबून गोटी खेळू आपण. काय करता मला जवळ तर तुम्ही याय ना लांबून. आता हे मला सांगा, मीडियात खेळायचा धंदा घेऊन हां ते पहिला गोट्याचा डाव होता बघा, गच्चा झाला की त्याने सगळ्या गोट्या त्याला द्यायचं, तसा खेळ झाला बाबा. इकडं कुणीच याय ना, ते मंत्रीच नाही राहिले त्यांच्याजवळ आमच्याकडे यायला. त्यांना वाटतं यावं तर याला काय बोलणं तर झालंय सगळं. त्यामुळे लांबूनच लोटालोटी चाललं होतं. काय म्हणते ना, काळी औषध लावणे, जुनी म्हणे बघा, एकाशी कोण कोणास काय म्हटले, तर काळी ना काळी लावली औषध, तिकडेच कामात घेणं नाही देणं नाही. जाऊ दे मग आता काय करता, काळी औषध तुम्ही तिकडून लावता, आम्ही एकूण काळीनाच लावतो. घ्या 13 तुम्हाला दिला आता 1 महिना, ते पण 13 ऑगस्ट पर्यंत. चल आपलं बी काय आता तो चालूच आहे ना, दिलाय म्हणजे काय, त्याला दिलाय म्हणजे काय, असा जाणारच आहे तेव्हा. असे 8-10 दिवस गेलेच ना, ते 7 आणि हे 11 दिवस असेही गेले. नाही हा म्हणत हा म्हणलं बरं. म्हणजे त्यांचं म्हणायचं काम नको, 2 महिने मागितले तुम्ही कुठं दिले, म्हणजे माझ्या डोक्यावर खापर फोडायला नको. त्यांना दिले आता 2 महिने तुमच्या साक्षीने एवढे जाऊन आपलं काम तर सुरूच आहे, काही बंद नाही, काही नाही. त्यांना वेळ देऊन आपलं काम सुरू. असं उपयोग होत नव्हता सलाईन लोक, म्हणून मी ते स्थगित करायचा उपोषण निर्णय घेतला. आपल्या गावातल्या ज्या महिला आहेत, मी इथं नसताना मंडप सांभाळत्या, रात्रभर हे सोपं नाही. महिला माणसं आहेत, पण शेवटी विशेष महिलांचं असतं. त्या रातभर थंडी असो पाऊस असो करत खूप काकडत पडतात रे. इथं एवढं डास ते काकडत पडतात, नाही उठत इथंच पडत. जाणीव आहे, बोलून दाखवल्यानेच मोठे पण नसतं. त्यांचं आणि मार लागलेल्या महिलाचं काय योगदान आहे तुम्हाला या आरक्षण मिळाल्यावर सांगून मी आज नाही. त्या महिलाचं याचा अर्थ काय माणसाचं नाही असं नाही, पण शेवटी महिलाच असतात. त्यांच्या जागी त्यांचा सन्मान योग्य की मार लागलेल्या महिला आणखी सुद्धा यांचं मागे सरकारला नाही, आणि ज्या मंडप सांभाळतात त्याही महिला आपल्याला नाही. त्यांचं योगदान मी जिवंत आहे तो वाया नाही देऊन देणारे शब्द त्यांना